सुंदर असं सकाळी स्वामींचं दर्शन आणि देवपूजा झालेली आहे. सो ऋषभ उठलेला आहे. टू माय चॅनल भावना जुळट. आता वाजलेले आहेत 5 आणि आता आम्ही निघालेलो आहोत ट्रेनसाठी. सो लवकरच तुम्हाला कळेल की आम्ही कुठे चाललेले आहेत. मी दाखवेलच जर्नी. काय ऋषभ आपण दाखवू ना बसची जर्नी आमची. पहिले ट्रेन, 3 वर्षानंतर बस. 3 वर्षानंतर आता आम्ही बसने चाललो. तर ट्रेनने आम्ही पालघरपर्यंत गेलो आणि त्याच्यानंतर पालघरवरून पालघरच्या बस डेपोपर्यंत चालत आलेलो आहोत. सो आता इथे 6 वाजताची बस आम्हाला मिळालेली आहे. स्वतः आम्ही त्याच्यात बसलो आणि बाय बाय. तर चला आता आपली जर्नी आपण स्टार्ट करूया आणि सगळीकडे मस्तपैकी त्या हिरवळ बघत बघत आपण जाऊया. सो लवकरच तुम्हाला डेस्टिनेशन कळणार आहे. सो स्टे ट्यून. सो बसमधून एक छान असं हिरवगार निसर्ग दिसत होता. खूप सुंदर वाटत होतं. असं वाटत होतं इथेच थांबावं आणि मस्तपैकी आनंद घ्यावा. पण पब्लिक गाडी बस असल्यामुळे आपल्याला कुठे थांबता येणं शक्य नाही. सो आम्ही फक्त हे कॅमेरामध्ये कैद केलं आणि डोळ्यांमध्ये भरलं. सो मस्त वाटत होतं. डोंगर, दऱ्या आणि हिरवगार असं पूर्ण. गाडी अशी मस्त घाटातून चालू होती. त्याच्यामुळे असं वळणदार रस्ते, दऱ्या आणि मस्त असं निसर्गाचा देखाव खूप छान होता. हे तर खूप सुंदर वाटत होतं. कुठे कुठे शेप्स केले होते आणि शेती जशी लावली होती मस्त. आणि ऋषभला जरा मळमळत होतं. त्याच्यामुळे मग मी त्याला जरा एंटरटेनमेंट करत होती आणि काय काय बोलत होती. त्याच्यामुळे त्याचं पण मन जरा वेगळीकडे वळवलं जात होतं. म्हणजे तो विसरून जात होता त्याचं. मस्त आमच्या मागे असा तो निसर्ग बघून आम्हाला एवढा आनंद होत होता की सुंदर. ऋषभला तर मी सांगितलं तू इथेच राहा, मस्तपैकी एक गाय पाळ, कोंबडी पाळ. पण त्याचं असं नको नको मम्मा. आणि त्याला त्याच्यामध्येच मी एंटरटेनमेंट करत होती. सो खूप मस्त वाटत होतं. थंड वारा होता पूर्ण. मकेश्वरला
त्र्यंबकेश्वरला कशाची झोप झाली मस्त आळस देते आळस. सो आम्ही आता मस्तपैकी त्र्यंबकेश्वर बस डेपोला आलेलो आहोत. सो आता आम्ही डेस्टिनेशनला पोहोचलो आहेत आणि आता तुम्हाला कळलंच आहे की आम्ही आलो आहे त्र्यंबकेश्वर शिव मंदिर. सो चला तर मग तुम्हाला दाखवते मी. बस डेपोपासून आता आम्ही चालत निघालो आहेत. सो इथून मला वाटते जवळजवळ अर्धा 1 किलोमीटर आहे मध्ये आणि तिथून रिक्षाही जातात पण मोस्टली लोक चालत चालले होते. सो आम्ही पण विचार केला की चला चालत जाऊन बघूया म्हणजे आपल्याला आयडिया येते की कसं किती लांब आहे. सो आम्ही पहिल्यांदाच त्र्यंबकेश्वरच्या मंदिरात शिव मंदिरात दर्शन घ्यायला जाणार आहोत. सो एकदा माझ्या माहितीप्रमाणे एकदा आम्ही आलेलो एकविरा वगैरे करत पण संध्याकाळ झाली असल्याकारणाने आम्ही त्र्यंबकेश्वरला आलो पण बघितलं लाईन खूप आहे. सो आम्ही तिथूनच बाहेरूनच गेलेलो. सो आता आम्ही फक्त त्र्यंबकेश्वरला आलो त्याच्यामुळे पहिले तिथेच दर्शन घ्यायला चालू आहेत आणि खूप छान वाटतं आहे कारण की हा अनुभव एक वेगळा असणार आहे आमच्यासाठी. आणि इथे ही बिल्डिंगही आहे जी अगदी हवामहलसारखी राजस्थानमधल्या हवामहलसारखी मला वाटत होती आणि म्हणून मी तिला कॅप्चर केली. सो अशी छान दुकानं इथे आहेत आणि तुम्ही हे जे दक्षिणद्वार आहे तिथून 200 रुपयाचा VIP पास घेऊ शकतात एंट्रीसाठी. तीही म्हणजे थोडीशी छोटी असते जशी नॉर्मल लाईन असते त्याच्यापेक्षा थोडी कमी असते पण ती तिथेच अटॅच होते जिथे आपली नॉर्मल लाईन जाते तिकडे. तुम्हाला त्याच पुढे जे मेन मंदिर आहे तिथे ती दोन्ही लाईन अटॅच होतात एकत्रित होऊन. सो जर खूप घाई असेल किंवा हे असेल तर तुम्ही त्या लाईनमध्ये जाऊ शकतात पण आम्ही नॉर्मल लाईनमधूनच गेलो कारण की तीही किती मोठी आहे ती आम्हाला अंदाज नव्हता. स्वतः आम्ही दर्शन घेण्याच्या लाईनमधून जाण्यासाठी मागच्या साईडला एक हे आहे एंट्री तिथून गेलो. सो तिथेही मस्त अशी दुकानं आहेत बरीचशी पण आमच्याकडे खूप कमी टाईम होता त्याच्यामुळे आम्ही खूप टाईमपास केला नाही. पटपट आपलं लाईनमध्ये गेलो कारण की लाईन मग वाढत जाते. स्वतः तुम्ही बघू शकतात एवढी जी आहे तेवढं पूर्ण जवळजवळ 4 ते 5 असे मंडप आहेत जे आपल्याला पार करावे लागतात मेन मंदिराच्या गाभाऱ्यापर्यंत. सो लाईनमध्ये तुम्हाला 2-3 तास लागू शकतात किंवा जास्त वेळ लागू शकतो. त्यामुळे भाविकांना तिथे लाईनमध्येच स्टीलचं असं केलेलं आहे ज्याच्यावर तुम्ही बसू शकतात आणि रेस्ट करू शकतात. सो आता आम्ही मेन मंदिराच्या गाभाऱ्याच्या जवळ आलेलो आहोत आणि इथून सरळ गेलं की मग मंदिराचा गाभारा पुढे लागतो. सो त्याच्यानंतर मंदिराच्या गाभाऱ्यात व्हिडिओ शूटिंग आणि मोबाईल अलाउ नाही आहे आणि हे सगळं दगडी बांधकाम आहे.
सो नानासाहेब पेशवे यांनी ह्याचं मेन मंदिराचा जीर्णोद्धार केलेला होता. सो मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये VIP लाईन आणि नॉर्मल लाईन हे दोन्ही एकत्र जातात आणि सिंगल लाईनमध्ये जायचं असते. त्याच्यानंतर जिथे मेन गाभारा आहे, शिवलिंग आहे, तिथे आपल्याला काही मध्ये जायला अलाव नाही आहे. बाहेरूनच आपण दर्शन घ्यायचं आहे. आणि वरती शिवलिंगाच्या वरती आरसा आहे, त्याच्यात आपल्याला शिवलिंग पाहायचं असतं. असे तिथे इन्स्ट्रक्शन्सही दिलेले आहेत. इथे शिवलिंगामध्ये ब्रह्मा, विष्णू, महेश असे तिन्ही देवतांचे स्थान आहेत आणि ते जे आहे ते 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असल्या कारणाने इथे खूप गर्दी असते आणि श्रावणात तर खूपच गर्दी असते. असे बाहेर पडल्यावर आम्ही भरपूर शिवलिंग होते. सो दर्शनासाठी आम्हाला टोटल 3 ते 4 तास लागले होते. जवळ आजचा व्लॉग जर तुम्हाला आवडला असेल, त्र्यंबकेश्वरची माहिती आणि ट्रॅव्हल जर तुम्हाला आवडलं असेल तर प्लीज नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल आयकॉन प्रेस करा. सो अशीच माझी व्हिडिओ पाहत राहा. तोपर्यंत बाय बाय.